गुरु कंपनी चांगली आहे, गुरुचे प्रोडक्ट पण चांगले आहेत. पण प्रॉब्लेम अशी आहे, फक्त कॅश असल्यामुळे आम्ही थोडा माल सेल जास्त आहे, पण माल खरेदी कमी करतो. हे जर त्यातलं साईड वगैरे असली तर माल पुन्हा क्वांटिटीमध्ये उचलला असता आम्ही. त्याच्यामध्ये पुन्हा 100 ग्रॅमची पॅकिंग असल्यामुळे आम्हाला दुकानमध्ये पॅकिंग करायचं काम नाही. आणि विशेष म्हणजे ती क्वालिटी बिन रेटच्या हिशोबाने खूप चांगली. ठीक आहे, थँक्यू सर. चालेल. गुरुच्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय वाटतं तुम्हाला, की ज्याच्यामध्ये इन फ्युचर सुधारणा व्हायला पाहिजे, काय वाटतं? नाही तसं तर काय नाही, तर थोडं बहुत नाही, पॅकेजिंग कडे अजून अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग अजून थोडं इम्प्रुव्हमेंट झालं पाहिजे. बस. कारण आम्हाला दुसऱ्या ड्रायफ्रूट वाले महिना सव्वा महिन्यात साईड देतात आणि आपल्यातून काही साईड वगैरे भेटत नाही. बाकी प्रोडक्ट वगैरे चांगले आहे तुमचे, त्याबद्दल काही विषय नाही, परंतु साईड असली तर घेऊ शकतो. साईड जायचं तुम्हाला, म्हणजे साईड पाहिजे. हा, महिन्या सव्वा महिन्याची साईड पाहिजे. 2 टर्म मध्ये पैसे देऊ शकतो आम्ही. म्हणजे माल घ्यायचा, मग 1 महिन्यानंतर पेमेंट नाही, 1 महिन्यात पेमेंट देऊन टाकायचं. चेकचं जर असलं तुम्हाला तर काय प्रॉब्लेम? समजा मी जर म्हटलं तुम्हाला की 5 दिवसात चेक द्या, नाही, चेक कमीत कमी 15 दिवसाचा देऊ शकतो. 15 दिवसात. हा, ठीक आहे, चालेल. थँक्यू सर. वेलकम. तर इकडे आलो मी जेवण करायला. दुपारचा टाइम झालेला आहे आणि भूक खूप जबरदस्त लागली होती, त्याच्यामुळे म्हटलं जेवण करून घ्यावं. आणि हे जिथे मी थांबलोय तिथे त्या एक काकू येतात असतात, त्या काकू आज नाही वाटते, बट सगळं ओपन आहे आणि इकडे चेअर टाकलेलं आहे, त्याच्यामुळे म्हटलं इथं जेवण करून घ्यावं. लोणार नंतर आता सुलतानपूर चालू होईल. जेवण केल्याच्या नंतर आणि जे साईडचा जो विषय होता, कारण कंपनीचं असं ओपिनियन येतं की आपण त्यांना सीडी देतो 2% काही कमी नाही. प्रत्येक प्रोडक्टला 2% म्हटल्यावर ते क्वांटिटीमध्ये माल असल्यावर 2% खूप जास्त होतात. असा विषय आहे, त्याच्यामुळे साईडचं सध्या तरी पॉसिबल नाही वाटत. आणि साईड द्यायचा विषय कसा असतो की त्या माणसामध्ये ते पैसे रिकवर करता यायला पाहिजे. ते तुम्ही 1,00,000-2 लाखापर्यंत जर माल घेत असाल आणि ते पैसे वापस तुम्हाला घ्यायला अडचणीत असेल किंवा तुमच्या पुन्हा चक्र होत असेल, तर ही गोष्ट खूप जास्त चुकीची आहे. आणि त्याच्यामधला मेन मुद्दा असा आहे की रिलेशन पण पुन्हा खराब होऊन जातं दुकानदाराचा ना आपला. त्याच्यामुळे साईडचा विषय हा अशा लोकांचा असतो ज्यांना 1,00,000-2 लाख किंवा करोडोनी असे पैसे गेले किंवा मार्केटमध्ये अडकून राहिले तरी त्यांना काही फरक पडत नाही. येताना मी लोणारहून सुलतानपूरच्या रोडला येत होतो. येत असताना माझ्या बाईकच्या समोर असा कुठला तरी वेगळाच प्राणी होता. तो 2 प्राणी होते, ते बहुतेक हरिण होतं का काहीतरी वेगळंच होतं. मी फर्स्ट टाइम बघितलं, मला त्याचं नाव पण नाही माहित ते काय असं. तर लोणार झालेलं आहे माझं, आता जेवण करायचंय, त्याच्यानंतर सुलतानपूर कम्प्लीट करायचंय. सुलतानपूर झाल्यानंतर बीबी आणि मग जिम. चलो, सुलतानपूर झालंय माझं, त्याच्यानंतर मी बीबी कम्प्लीट केलं आणि आता इथे रेस्ट घेतला. थोडंसं ऊसाचा रस पिलाय, थोडंसं थांबलो. मी उन्हात तेवढं खूप जास्त ऊन होतं, त्याच्यामुळे उन्हात थोडंसं थांबावं म्हटलं, कारण एकदम खूप जास्त पाणी पिल्यानंतर असे मळमळ आल्यासारखं होतं, त्याच्यामुळे थोडंसं रेस्ट घेतलं इथे. आणि एक गोष्ट अशी आढळली की आपण कुठलं एखाद्या XYZ दुकानामध्ये जर आपण जात असेल तर आपण सतत त्याच दुकानात जातो. कटिंगच्या दुकानात आपण कटिंगच्या दुकानात जात असेल, त्याच दुकानात आपण बार जातो. इथे एक रिझन असं आहे की आपण त्या दुकानासोबत किंवा त्या दुकानदारासोबत एक कनेक्शन बिल्ड करतो, एक इमोशनली कनेक्शन म्हणतात आपण त्याला. तर हे कनेक्शन आपण बनवतो. आणि तसंच सेल्समनचं पण असतं, तो जेवढं जास्त दुकानदारासोबत कनेक्शन बिल्ड करू शकेल इमोशनली, तेवढं जास्त तिचं ऑर्डर वाढतात असं मला वाटतं. त्याच्यावर इमोशनली कनेक्शन बनवणं थोडंसं डिफिकल्ट असतं, पण जर एकदा इमोशनली कनेक्शन बनलं तर मग डझंट मॅटर तुमचे रेट जास्त आहे किंवा काही पण असो, तुम्ही त्यांना साईड देऊ नका किंवा काही पण, ते तुम्हाला घ्यायला ते घेतातच जर एकदा इमोशनल कनेक्शन बनलं तर. थोडं डिफिकल्ट असतं, तुम्हाला सायकोलॉजिकली त्यांच्यासोबत थोडंसं खेळावं लागतं, तेव्हा ते होतं. तुमच्यावर मॅटर करतं तुमची कम्युनिकेशन स्किल कशी आहे, तुम्ही कोणत्या पद्धतीने बोलता, तुम्ही त्यांच्या रिक्वायरमेंट कम्प्लीट करू शकता का, त्यांची रिक्वायरमेंट जर तुम्ही फुलफिल करू शकत असाल तर ऑब्विसली त्यांच्यासोबत तुमचं इमोशनली कनेक्शन बनतं. आणि आजच्यासाठी एवढं ज्ञान पुरेसं आहे, तर भेटूया तुम्हाला जिम मध्ये. चलो, बाय.
तर फायनली आपण आलेलो जिमला आणि वर्कआउट स्टार्ट करायचं. तर आपली ट्रेनिंग करतोय आपण त्याच्यामध्ये तर आपण जो वर्कआउट करत आहे त्या वर्कआउट मध्ये सध्या आपण ऍडव्हान्स मध्ये जातोय आणि ऍडव्हान्स मध्ये आपण दोन प्रकार असतात. पहिला प्रकार हा आहे की आपण 3 सेट घेतले पाहिजेत, बट आता मी ते अवॉइड करतो. याचं रिझन हे आहे की समर असल्यामुळे खूप जास्त एक्झॉस्ट होती बॉडी आणि आपल्याला पुन्हा वेट लॉस करून नाही घ्यायचं. त्याच्यामुळे एकच सेट घ्यायचा आणि कॉन्सेंट्रिक फेलियर पर्यंत जायचं, म्हणजे 15 रिपिटेशन. आणि कॉन्सेंट्रिक फेलियरचा हा कॉन्सेप्ट कसा आहे की सपोज मला 15 रिपिटेशन मारायचे एका सेट मध्ये, तर मी वेट असं चूज करेन जे 15 रिपिटेशनच्या वर मला 16 रिपिटेशन जाणारच नाही. आय होप तुम्हाला कळलं असेल. हे आपले सौरभ भाऊ आपल्या व्हिडिओ मध्ये येत राहतात हमेशा आणि खरंच नेचर खूप चांगलं आहे त्यांचं. तर चला आपण वर्कआउट करूया. Question everything you know. Setting fire to the life we made. Such a fucking waste of time. Said you love me till my heart decays. Guess my darling changed her mind. Talks my heart online. Darks my heart.